नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल फ्रॅक्शनच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पहिला प्रश्न आहे, डिवाइड द फॉलोइंग नंबर्स बाय 10, 100 अँड 1000. बघा, त्यामध्ये दिला आहे नंबर 1 7. 7ला आपल्याला 10 डिवाइड करायचं आहे. डेसिमल पॉईंट 1 डेसिमल प्लेस येईल. आन्सर आहे 0.7. त्याच 7ला जर आपण 100 डिवाइड केलं, 7 डिव्हिजन्स अँड 100, डेसिमल प्लेसेस 2 लागतील, पण आपल्याकडे एकच डिजिट आहे म्हणून आपण काय केलं आहे, 0 पॉईंट नंतर एक 0 टाकला आणि त्याच्या पुढे 7 लिहिलं. डेसिमल प्लेस झाले 2. 7 डिव्हिजन्स अँड 1000, डेसिमल प्लेस 3 पाहिजेत, डिजिट एकच आहे आपल्याकडे म्हणून आपण काय केलं, इज इक्वल टू 0 पॉईंट नंतर 2 0 टाकले आणि पुढे 7 टाकले, म्हणजे डेसिमल प्लेस 3 झाले. आन्सर आलं 0.007. त्याच पद्धतीने नंबर 2 1ला डिवाइड करायचं 10नं, आन्सर येईल 0.1. 1 डिव्हिजन साईन 100, आता काय होईल 0.01. 1 डिव्हिजन साईन 1000, डेसिमल प्लेस 3 पाहिजे त्यामुळे पॉईंट नंतर 2 0 टाकले, 0.001. नंबर 3 25 डिव्हिजन साईन 10, 1 डेसिमल प्लेस येईल म्हणून पॉईंट येईल 2.5. 2 हा नंबर होल नंबर पार्टमध्ये आणि 5 डेसिमल पार्टमध्ये. 25 डिव्हिजन साईन 100, डेसिमल प्लेस 2 पाहिजेत, सो आन्सर 0.25. 25 डिव्हिजन साईन 1000, डेसिमल प्लेस 3 पाहिजेत, आपल्याकडे 2 डिजिट आहेत, सो 0.025. 3 डेसिमल प्लेस करण्यासाठी एक 0 टाकलं बघा पॉईंटच्या पुढं. नंबर 4 39 आहे. 39 डिव्हिजन साईन 10, आन्सर 3.9. 1 डेसिमल प्लेस आला. 39 डिव्हिजन साईन 100, 2 डेसिमल प्लेस पाहिजेत, सो आन्सर 0.39. 39 डिव्हिजन साईन 1000, 0.039, कारण 2च डिजिट आहेत, पॉईंट नंतर एक 0 टाकला आणि पुढे 3 आणि 9 लिहून टाकले. 5 नंबर्स 82 डिव्हिजन साईन 10, 8.2. 82 डिव्हिजन साईन 100, 0.82 अँड 82 डिव्हिजन साईन 1000, 0.082. इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 10 डिवाइड केलं तर 1 डेसिमल प्लेस येईल, 100 डिवाइड केलं तर 2 डेसिमल प्लेस येईल आणि 1000 केलं तर 3 डेसिमल प्लेसेस येतील. नंबर 6 99ला 10 डिवाइड केलं, आन्सर आलं 9.9. 99 डिव्हिजन साईन 100, 0.99. 99 डिव्हिजन साईन 1000, 0.099. या ठिकाणी आम्हाला पुढचा प्रश्न दिला 121 आहे. 121ला 10 डिवाइड केले की 1 डेसिमल प्लेस येईल म्हणून आन्सर येईल 12.1. 121 डिव्हिजन साईन 100, 2 डेसिमल प्लेस येईल, आन्सर येईल 1.21. 121 डिव्हिजन साईन 1000, आता डेसिमल प्लेस 3 पाहिजे, सो आन्सर येईल 0.121. त्याच पद्धतीने बघा 8 नंबरचं 625 आहे. 10 जर डिवाइड केलं तर 62.5 होईल, 1 डेसिमलला पॉईंट येईल. 625ला 100 डिवाइड केलं तर 6.25 होईल. राईट साईडकडून पॉईंट पुढं सरकत चालला आहे बघा. 625ला 1000 डिवाइड केलं तर 3 डेसिमल, 3च डिजिट आहेत म्हणून मग होल नंबर पार्ट 0 राहील, 0.625. याच पद्धतीने आता 9 नंबरचं बघा, या ठिकाणी काय केलं आहे, ऑलरेडी त्या ठिकाणी 1 डेसिमल प्लेस आहे. 8.8 10 डिवाइड केलं तर काय होईल, पहिलाच 1 डेसिमल प्लेस आहे, 10 डिवाइड केलं तर आणखी एक डेसिमल प्लेस वाढेल, 2 डेसिमल प्लेस पाहिजेत, सो आन्सर ई 0.88. हा जो काही होल नंबर आहे 8, तो 10 डिवाइड केल्यामुळं डेसिमल पार्टमध्ये जाईल. 8.8 डिव्हिजन साईन 100, पहिला 1 डेसिमल प्लेस आहे, 100 डिवाइड केल्यामुळं 2 वाढतील, म्हणजे 3 डेसिमल प्लेसेस पाहिजेत, आपल्याकडे 2च डिजिट आहेत, सो 0.088. 8.8 डिव्हिजन साईन 1000, पहिला डेसिमल प्लेस 1, 1000 डिवाइड केल्यामुळे 3 वाढतील, 4 डेसिमल प्लेस पाहिजेत, डिजिट 2च आहेत, सो 0.20 टाका, 00 आणि पुढे लिहा 88. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे 64.3. 1 डेसिमल प्लेस ऑलरेडीच आहे प्रश्नामध्ये, 10 डिवाइड केलं तर 2 डेसिमल प्लेस व्हायला पाहिजेत, आन्सर आहे 6.43. 64.3 डिव्हिजन साईन 1000, पहिला डेसिमल प्लेस 1, 100 डिवाइड केल्यामुळे 2 वाढतील, 3 डेसिमल प्लेस पाहिजेत, आन्सर 0.643. आणि 64.3 डिव्हिजन साईन 1000, 4 डेसिमल प्लेस पाहिजेत, एक 0 टाकामध्ये 0.0643.
म्हणजे आपण दिलेल्या नंबरला जर आपण 10, 100, 1000 डिवाइड करायचं म्हटलं तर डेसिमल पॉईंट कसा मूव्ह होतो या संदर्भातले हे एक्झाम्पल्स आहेत. बघा 11 नंबरचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी 4.38. ऑलरेडीच प्रश्नामध्ये 2 डेसिमल प्लेस आहे. 10 डिवाइड केलं तर डेसिमल प्लेस 3 होतील 0.438. 4.38 डिव्हिजन साईन 100. ऑलरेडी 2 आहेत, 100 डिवाइड केल्यामुळे 2 वाढतील 0.0438. आणि 4.38 डिव्हिजन साईन 1000. पहिले 2 डेसिमल प्लेस, 1000 डिवाइड केल्यामुळे 3, 3 आणि 2 5. आपल्याकडे 2च डिजिट आहेत म्हणून 0.20 मध्ये टाकून द्या 00 आणि पुढे लिहा 438. 0.3 डेसिमल प्लेस 1 आहे, 10 डिवाइड केल्यामुळे 2 होतील 0.03. 0.3 डिव्हिजन साईन 100. पहिला डेसिमल प्लेस 1 आणि 100 डिवाइड केल्यामुळे 2. 3 डेसिमल प्लेस पाहिजेत, डिजिट आपल्याकडे एकच आहे म्हणून 2 झिरोमध्ये टाका 0.003. 0.3 डिव्हिजन साईन 1000. हा 1 आणि हे 3 4 डेसिमल प्लेस पाहिजेत 0.000. 3 झिरो टाकले आणि पुढे 3 लिहिलं म्हणजे 4 डेसिमल प्लेस होऊन गेला. 13 नंबरचं 0.8 डिव्हिजन साईन 10. 0.08. 0.8 डिव्हिजन साईन 100. पहिला 1 डेसिमल प्लेस आणि 100 डिवाइड केल्यामुळे 2. 3 डेसिमल प्लेस पाहिजेत 0.20 टाकले डेसिमल प्लेस वाढवण्यासाठी 00 आणि 8 लिहून टाकले. 0.8 डिव्हिजन साईन 1000. हा पहिला डेसिमल प्लेस 1. 1000 डिवाइड करायचं म्हणल्यामुळे 3, 3 आणि 1 4. एकच डिजिट आहे 0.000. 3 झिरो टाकले आणि पुढे 8 लिहिलं झालं 4 डेसिमल प्लेस. आणि 14 नंबरचा आहे 0.51. 2 डेसिमल प्लेस आहेत प्रश्नामध्येच. 10 डिवाइड केलं 3 डेसिमल प्लेस होती 0.051. 0.51 डिव्हिजन साईन 100. 4 डेसिमल प्लेस पाहिजेत आपल्याला. 100 डिवाइड केल्यामुळे 2 आणि मूळचेच असलेली 2. 2 आणि 2 4 आणि मग काय होईल उत्तर 0.0051. 0.51 डिव्हिजन साईन 1000. हे 2 आणि हे 3, 3 आणि 2 5. आपल्याकडे 2च डिजिट आहेत 3 झिरो टाकून द्या 0.00051. 2 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट डाऊन द व्हॅल्यूज ऑफ नंबर 1 31.6 डिव्हिजन साईन 10. बघा प्रश्न काय दिला आहे 31.6. 1 डेसिमल पॉईंट आहे. 10 डिवाइड केल्यामुळे आणखी एक वाढेल 2 डेसिमल होतील म्हणजे हा जो 1 होल नंबरमध्ये आहे तो डेसिमल पार्टमध्ये जाईल. आन्सर आहे 3.16. 4.39 डिव्हिजन साईन 100. 2 डेसिमल प्लेस आहेत. 100 डिवाइड केल्यामुळे आणखी 2 वाढतील 4 डेसिमल प्लेस करावे लागतील. आमच्याकडे डिजिट किती आहेत 439. 3च डिजिट आहेत 1 झिरो टाकून द्या 0.0439. 3 नंबरचा क्वेश्चन आहे 24.33 डिव्हिजन साईन 100. 2 डेसिमल प्लेस आहेत. 100 डिवाइड केल्यामुळे आणखी 2 वाढतील डेसिमल प्लेसेस होतील 4. आन्सर होईल 0.2433. 61.265 डिव्हिजन साईन 1000. पहिले 3 डेसिमल प्लेस आहेत. 1000 डिवाइड केल्यामुळे आणखी 3 वाढावे लागतील 3 आणि 3 6 म्हणजे डेसिमल प्लेसेस 6 पाहिजेत. आपल्याकडे 5 डिजिट आहे म्हणजे 1 झिरो टाकावं लागेल 0.0 टाकलं आणि पुढे मग हे 5 डिजिट लिहून टाकले 6 1 2 6 5 म्हणजे डेसिमल प्लेस किती आले 6. ठीक आहे. 5 नंबरचा क्वेश्चन आहे 82.04 डिव्हिजन साईन 1000. डेसिमल प्लेस 2 आहे. 1000 डिवाइड केल्यामुळे आणखी 3 वाढतील 5 डेसिमल प्लेसेस पाहिजेत. बघा डिजिट आपल्याकडे 4 आहेत 8204. त्याच्या अगोदर 1 झिरो टाकून द्या 0.08204 म्हणजे 5 डेसिमलला उत्तर आलं. 6 नंबरचा क्वेश्चन आहे 64 डिव्हिजन साईन 100. 64ला 100 डिवाइड केलं तर 2 डेसिमल येतील 0.64. 6.8 डिव्हिजन साईन 10. ऑलरेडी 1 डेसिमल प्लेस आहे. 10 डिवाइड केलं तर आणखी एक वाढेल आन्सर 0.68. 8 डिव्हिजन साईन 1000. 8ला 1000 डिवाइड करायचं आहे 3 डेसिमल प्लेस पाहिजेत. एकच डिजिट आहे आमच्याकडे म्हणून काय करा 0.20 टाका मध्ये 00 आणि पुढे 8 लिहून टाका. 9 नंबरचं 75 डिव्हिजन साईन 1000. 3 डेसिमल प्लेस येतील 0.2 डिजिट असल्यामुळे 1 झिरो मध्ये ॲड करा 0.75. 716.14. 2 डेसिमल प्लेस आहेत. डिव्हिजन साईन 10. 1 डेसिमल प्लेस वाढेल म्हणजे 3 डेसिमल प्लेसेस होतील म्हणून आन्सर येईल 71.614. त्याच पद्धतीने बघा 1.004. 3 डेसिमल प्लेस आहेत त्याला डिवाइड करायचे 100 म्हणजे आणखी 2 डेसिमल प्लेस वाढतील.
डेसिमल प्लेसमध्ये 5 डिजिट लागतील, 5 डेसिमल प्लेसेस येतील. आमच्याकडे 4 आहेत. 0.10 टाकला 1004. 4744 डिव्हिजन साइन 1000, 3 डेसिमल प्लेस 4.744. 6142 डिव्हिजन साइन 100, 2 डेसिमल प्लेस लागतील, 61.42. आणि शेवटचा आहे 0.4188 डिव्हिजन साइन 10. ऑलरेडी 4 डेसिमल प्लेस आहेत, 10ने डिवाइड केलं म्हणून आणखी एक डेसिमल प्लेस वाढेल, म्हणून उत्तर होईल 0.04188. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण जर नंबरला 10, 100, 1000 डिवाइड केलं तर डेसिमल प्लेस कसा वाढतो या संदर्भातली चर्चा आपण केलेली आहे. याच ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.